Welcome dear student friends. I Professor G.S. Mahalle welcome you all in this video lecture. Dear students, in last lecture we have discussed Wheatstone network, and we have discussed Wheatstone network is of null deflection and we can say with deflection. With deflection means deflection mode or deflection condition. So in which there are three different conditions, that is quarter bridge, half bridge and full bridge. So we will start with the quarter bridge. Dear students, those who have not seen the previous lecture, first that student has to watch it, otherwise it will be very difficult for you to understand this lecture. Okay, so without wasting time, let's start quarter bridge. So what happens in null deflection, we can say R1 will be supplied to a strain or to the environmental strain is to be measured, and deflection in R1 is sensed by deflection in R2. Let me show it to you. See here. What is happening here? See. In this case null condition मध्ये काय करतो आपण, R1 ला आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण त्याला अटॅच करतो ज्या एन्व्हायरमेंटचा आपल्याला काय मेजर करायचं आहे, स्ट्रेन मेजर करायचा आहे. म्हणून R1 ला आपण काय ट्रान्सड्यूसर असं म्हणू, आणि R2 मध्ये R1 मध्ये चेंज आल्यामुळे R2 मध्ये चेंज आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्सने आणावं लागेल, जेणेकरून रेशो हा कॉन्स्टंट राहिला पाहिजे, डिफ्लेक्शन हे नल झालं पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे R2 मध्ये जो चेंज येईल तो चेंज हा R1 मध्ये आलेल्या चेंजच्या इक्वल असेल. समजताय का तुम्हाला? हे आपण लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला मी डिराइव्ह करून दाखवलं होतं आणि आपण हे रिलेशन बघितलं होतं. ठीक आहे. एफ इज dr1 इज इक्वल्स टू एफ एप्सिलॉन आर अँड dr2 इज इक्वल्स टू एफ एप्सिलॉन आर. म्हणजे काय, आपण dr2 वरून dr1 मेजर करू शकू, आणि म्हणजे काय, किती स्ट्रेन त्याच्यामध्ये प्रोड्यूस झाला तो स्ट्रेन आपण मेजर करणार आहे. हे झालं नल डिफ्लेक्शन साठी. परंतु डिफ्लेक्शन मोड मध्ये काय करू आपण, क्वार्टर ब्रिज म्हणजे काय असते, क्वार्टर ब्रिज मध्ये क्वार्टर मोड मध्ये काय असते, ओनली वन स्ट्रेन गेज और रेजिस्टन्स इज यूज फॉर स्ट्रेन मेजरमेंट अँड अदर थ्री रेजिस्टन्स आर फिक्स रेजिस्टर. समजताय का तुम्हाला? फक्त एक असेल R1, हा एक आपण यूज करू फॉर स्ट्रेन मेजरमेंट, आणि बाकीचे R2 R3 R4 आहे फिक्स असतील. ओके, समजताय का तुम्हाला डिअर स्टुडंट्स? हे समजायला पाहिजे तुम्हाला, कारण हे सिंपल आहे, काही कठीण याच्यामध्ये आहे नाही. असं फक्त R1 काय असेल, R1 चा आपण यूज करू, आणि R2 R3 R4 हे काय असतील, फिक्स असतील. ठीक आहे. मग या कंडिशन मध्ये तुम्हाला बघा, डायग्रामवर बघा, अज्युम दॅट नो करंट इज फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरवरून करंट फ्लो होणार नाही समजा. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटर आपण कशासाठी यूज करतो, फॉर येस करंट मेजरमेंट. देन I1 and I2 काय असणार आहे, करंट फ्लोईंग थ्रू द लिम्स AB अँड BC. बघा, हा AB लिम आहे, AB आणि BC मध्ये जो करंट फ्लो होणार आहे तो I1 होणार आहे. ठीक आहे. आणि करंट I2 जो फ्लो होणार आहे हा कशामध्ये होणार आहे, AD आणि CD मध्ये करंट जो फ्लो होणार आहे तो I2 होणार आहे. दिसतंय का तुम्हाला इथे? ओके. मग I1 इज इक्वल्स टू काय म्हणू आपण, बघा हे काय, जेव्हा हे असेल नल डिफ्लेक्शन असेल म्हणजे काय, I1 इज इक्वल्स टू I2. दोन्ही जर बॅलन्स असतील तेव्हा काय म्हणून आपण करंट फ्लो होणार नाही. गॅल्व्हनोमीटरचं रिडिंग कसं असेल, डिफ्लेक्शन दाखवणार नाही. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? I1 काय असेल, मग I1 म्हणजे काय असते, V अपॉन R. तर I1 मध्ये V काय आहे, VS अपॉन R1 प्लस R2, आणि I2 इज इक्वल्स टू काय होणार आहे, VS अपॉन R3 प्लस R4. VS म्हणजे काय असेल, सप्लाय व्होल्टेज. VS इज दी सप्लाय व्होल्टेज. ओके. नाउ सी हिअर, VAB काय असणार आहे, VAB म्हणजे हे व्होल्टेज एवढं A आणि B च्या मधलं व्होल्टेज, ते किती असणार, I इंटू R1. हे लक्षात घ्या, I1 इंटू R1. V इज इक्वल्स टू IR. परंतु I1 किती आहे, I1 आहे VS अपॉन R1 प्लस R2. त्यामुळे I1 ची व्हॅल्यू इथे टाका, VS R1 प्लस R2 इंटू R1, हा झाला VAB.
एबीच्या अक्रॉस असलेला करंट. समजताय का? व्होल्टेज समजलाय का तुम्हाला? व्हीएडी किती असेल बरं मग? व्हीएडी किती असणार आहे? एडीच्या अक्रॉस असलेला व्होल्टेज म्हणजे काय? I2R2 I2R3 I2R3 दिसतंय तुम्हाला इथं? I2 किती आहे मग? I2 तर आपण काढलाय VS अपॉन R3 प्लस R4, बरोबर आहे. VS अपॉन R3 प्लस R4 इंटू R3 हा झाला VAD सॉरी एडीच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज. आता काय म्हणू आपण? इनिशियली आपण असं म्हणू की R1 R2 R3 R म्हणजे आपण स्ट्रेन गेजला बाहेर काढून दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये अटॅच केलेलं नाहीये, तेव्हाची कंडिशन ही आहे. ठीक आहे, नल कंडिशन आहे. म्हणजे VAB इज इक्वल्स टू VAD. VAB आणि VAD जे आहे हे याच्यामधले अक्रॉस, एबीच्या अक्रॉस मधलं असलेलं व्होल्टेज याला आपण VAB म्हणू आणि याच्या अक्रॉस असलेलं जे व्होल्टेज आहे त्याला आपण VAD म्हणू. हे किती आहे? तर सप्लाय व्होल्टेजच्या अर्धा. सप्लाय व्होल्टेज किती आहे? VS च्या किती आहे? ते अर्धा असेल. समजलाय का तुम्हाला? आणि VO म्हणजे काय? आउटपुट व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल बी आणि डी. VO इज द आउटपुट व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल बी आणि डी च्या अक्रॉस. मग मला सांगा तुम्ही VB आणि VD म्हणजे काय असेल? VBA मायनस VAD. VAB मायनस VAD आणि हे दोन काय इनिशियल कंडिशन मध्ये दोन्ही सेम आहे, त्यामुळे हे काय येणार आहे? व्ही आउटपुट किती असणार आहे? 0. आउटपुट सरळ आपल्याला माहिती आहे नल डिफ्लेक्शन आहे, इनिशियल कंडिशन आहे, त्यामुळे व्ही आउटपुट किती असणार आहे? व्ही आउटपुट तर 0च असणार आहे ना डिअर स्टुडंट्स. व्ही आउटपुट तर किती असणार आहे? सरळ सरळ 0च असणार आहे. हे समजतंय का तुम्हाला? येस ऑर नो? मग आपण काय म्हणू आता? व्हेन द गेज इज स्ट्रेन्ड. आता गेजला काय करू आपण? स्ट्रेन म्हणजे काय करू? R1 रेजिस्टन्स काढू आणि R1 रेजिस्टन्सला आपण एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये टाकू ज्या एन्व्हायरमेंटचा आपल्याला काय मेजर करायचं आहे? स्ट्रेन मेजर करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असे घेऊ कॅन्टिलिव्हर बीम आहे, ही कॅन्टिलिव्हर बीम आहे, या बीमला डिफ्लेक्शन देतोय आपण, फोर्स देतोय आणि याचा स्ट्रेन आपल्याला मेजर करायचा आहे. मग आपण इथलं R1 R2 R3 R4 चार रेजिस्टन्स पैकी कोणता रेजिस्टन्स लावू? फक्त R1. कोणता लावणार आहे? फक्त R1. R1 जर आपण इथे लावत असू तर काय होईल? R1 changes from R1 to R1 plus DR. The VO changes from VO plus DVO. ओके, म्हणजे काय होईल इथे? VABचा जो फॉर्म्युला आपण आधी लिहिला होता, हा VABचा R1चा हा फॉर्म्युला कसा लिहिला गेला? R1 प्लस DR1. R1 प्लस DR1 होईल इथे. R1 प्लस DR आणि खाली पण R1 प्लस DR प्लस R2 इंटू VS, जसच्या तसं, बरोबर आहे. परंतु R1 आणि R2 हे सारखे असते डिअर स्टुडंट्स, बरोबर आहे. त्यामुळे इथे काय होईल? टॉईस R प्लस DR 2R प्लस DR इंटू VS. हा काय झाला? हा झाला VAB. आणि VAD काय होईल मग? VAD मध्ये काही चेंजेस येणार नाही. का बरं येणार नाही? कारण याच्यामध्ये R1 नाही आहे ना, आपण फक्त रेजिस्टन्स R1च अटॅच करतोय ना. बाकी R2 R3 R4 हे तर कॉन्स्टंट आहे रेजिस्टन्स, याला आपण हात लावत नाहीये. त्यामुळे R3 अपॉन R3 R4 VS हे जसच्या तसंच येणार आहे. समजताय का तुम्हाला? परंतु हा काय? हा 1 येईल R3 आणि हे दोन 2 येतील, हे कॅन्सल होऊन जाईल तिन्ही पण. हे 1/2 होईल, हे VS अपॉन 2 होईल सरळ सरळ. हे VS अपॉन 2 कसं झाले समजलं का तुम्हाला? R3 असं लिहू बघा, मी इथे तुम्हाला देऊन दाखवतो. हे Rच आहे ना, R अपॉन R प्लस R इंटू VS. याच्यामध्ये जर R कॉमन काढला, ह्या काय होईल? R अपॉन, इथे लिहितो मी, R अपॉन 2R इंटू VS, बरोबर आहे. हा R कॅन्सल, हे काय होणार सरळ सरळ? VS अपॉन 2. समजलाय का तुम्हाला? VS अपॉन 2 हेच आपण काय केलेलं आहे? इथे लिहिलेलं आहे. लक्षात द्या, VS अपॉन 2 समजलं. तर VAD इज इक्वल्स टू काय? VS अपॉन 2 आणि VAB च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? R प्लस DR अपॉन 2R प्लस DR इंटू VS. मग आपण हे करू, V आउटपुट जे आपला फॉर्म्युला होता इथे, V आउटपुट इज इक्वल्स टू VAB मायनस VAD.
तर तो फॉर्म्युला आपण इथे लावू. व्ही आउटपुट प्लस डी व्ही ओ इज इक्वल्स टू व्ही ए बी मायनस व्ही ए डी. म्हणजे हे काय झालं, चेंज इन आउटपुट व्होल्टेज. तर व्ही ए बी मध्ये काय चेंज येईल, आर प्लस डी आर, 2R प्लस डी आर इंटू व्ही एस. आणि हे काय होईल, व्ही एस अपॉन 2. हे दोन्ही फॉर्म्युले कसे झाले हे आपण पाहिलं आहे वरच. मग डी हा व्ही झिरो तर झिरोच राहील ना, व्ही झिरो तर झिरोच राहणार आहे. डी व्ही झिरो काढा लागणार आहे आपल्याला. डी व्ही झिरो कशामुळे आला आहे, डी व्ही झिरो आलेला आहे कारण आपल्यामध्ये आर मध्ये चेंज आला. आर मध्ये चेंज का बरं आलेला आहे, कारण आर ला आपण अटॅच केलेला आहे. कुठे अटॅच केलेला आहे, अशा ठिकाणी ज्याचा आपल्याला स्ट्रेंथ मेजर करायचा आहे. समजताय का तुम्हाला. म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम मध्ये, फॉर एक्झाम्पल कॅन्टिलिव्हर बीम मध्ये आपण इथं आर ला अटॅच केलेला आहे, R1 ला. आणि R1 मध्ये चेंज आला म्हणून आउटपुट व्होल्टेज मध्ये चेंज येणार आहे ना, डीव्हीओ. म्हणून डीव्हीओ इज इक्वल्स टू काय होणार आहे, आर प्लस डी आर अपॉन 2R प्लस डी आर मायनस 1/2. म्हणजे हे काय, व्ही ए बी. हे व्ही ए बी इथंच काढलं ना आपण. म्हणजे काय, व्ही ए बी म्हणजे काय, व्ही ए बी मायनस व्ही ए डी. व्ही डी म्हणजे काय, व्ही एस अपॉन 2. बरोबर आहे. तर व्ही एस कॉमन काढू आपण, दोन्ही ठिकाणी व्ही एस आहे म्हणून. ठीक आहे. आणि ही टर्म बघा, आता ही टर्म काय करू, 2 न याला क्रॉस मल्टिप्लाय करू आणि 1 न याला मल्टिप्लाय करू आणि या दोघांना मल्टिप्लाय करू. हे मी आधीच्या लेक्चरमध्येच तुम्हाला समजून सांगितलं होतं, परत सांगतो. ए अपॉन बी मायनस सी अपॉन डी. याने याला क्रॉस मल्टिप्लाय करा, मायनस याने याला क्रॉस मल्टिप्लाय करा आणि मग याला बी आणि डी ला मल्टिप्लाय करा आपसात. तसं आपण इथे केलेलं आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजून सांगण्याची एवढी गरज नाहीये, हे तुम्हाला समजायला पाहिजे, सोपं एकदम. याच्यामध्ये हा 2R मायनस 2R कॅन्सल होईल, 2DR आणि हा मायनस डी आर, हा DR होऊन जाईल. ठीक आहे. आणि खाली काय होईल, 4R. ठीक आहे. 2 जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 4R प्लस 2DR. आणि आपण काय म्हणू, DR हा R पेक्षा खूप जास्त लहान आहे म्हणून आपण या 2DR तर खूप जास्त लहान होईल म्हणून याला आपण निग्लेक्ट करून टाकू. त्यामुळे काय होईल, हे DR अपॉन 4R इंटू व्ही एस. समजलंय का तुम्हाला. म्हणजे काय होईल हे, म्हणजे काय होईल, डी व्ही ओ इज इक्वल्स टू काय होईल, डीआर म्हणजे काय असते, डीआर म्हणजे आपण आधीच काढलेलं आहे. डीआर म्हणजे असते एफ इप्सिलॉन आर, एफ इप्सिलॉन आर. आणि हा खालचा आर, हा आर आर काय होईल, कॅन्सल. इथे काय राहणार आहे, फक्त एफ इप्सिलॉन. आणि हे काय आलं, व्ही एस अपॉन 4. ठीक आहे. डिअर स्टुडंट, डेरिव्हेशन एकदा परत बघा तुम्ही. हे एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, तुम्हाला हे समजून जाईल डेरिव्हेशन. ठीक आहे. ज्यांना समजलं असेल त्यांच्यासाठी फारच चांगलं आहे, पण ज्यांना समजलं असेल त्यांनी हे डेरिव्हेशन परत बघा. ठीक आहे. आता आपण एक प्रॉब्लेम घेऊ याच्यावर. प्रॉब्लेम काय म्हणते, अ स्ट्रेन गेज हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम अँड गेज फॅक्टर म्हणजे काय असते, एफ. ठीक आहे. आर आपल्याला दिलेला आहे 100 ओहम आणि एफ दिलेला आहे 2. इज माउंटेड ऑन अ स्टील बार. स्टील बार मध्ये आपण त्याला माउंट केलेला आहे. इट फॉर्म्स 1 आर्म ऑफ अ सिमेट्रिकल व्हिस्टोन सर्किट. म्हणजे हे काय आहे, 1 आर्म, एकच आर्म दिलाय म्हणजे आपला क्वार्टर ब्रिज आहे, हे समजायला पाहिजे आपल्याला. when a tensile load is applied on the bar, the galvanometer shows output voltage equal to 4.5 मिली. म्हणजे हे काय, डीव्हीओ. 4.5 मिलीवोल्ट काय, डीव्हीओ आहे. द ऑपरेटिंग करंट इज 12 मिली एम्पियर. ऑपरेटिंग करंट म्हणजे आय दिला आहे आपल्याला, आय किती आहे, 12 मिली एम्पियर म्हणजे 12 × 10⁻³ एम्पियर. कॅल्क्युलेट द मेकॅनिकल स्ट्रेंथ डेव्हलप इन द बार. एकदम सिम्पल असं फॉर्म्युला आहे, प्रॉब्लेम आहे. फॉर्म्युला काय लागेल याच्यामध्ये, डीव्हीओ इज इक्वल्स टू एस व्ही एस अपॉन 4 एफ इंटू एप्सिलॉन. बरोबर आहे. आणि काढायचं काय आपल्याला, एप्सिलॉन काढायचा आहे, स्ट्रेंथ प्रोड्यूस काढायचा आहे. बरोबर आहे. आर आपल्याला माहित आहे की नाही माहित आहे, डीव्हीओ माहित आहे आपल्याला, आय माहित आहे, एफ माहित आहे. काही अडचण आहे का कोणाला, एस ऑर नो. ठीक आहे. याच्यात आपल्याला व्हीएस काढावं लागेल पहिले. तर व्हीएस म्हणजे काय असते बघा, व्हीएस म्हणजे सप्लाय व्होल्टेज. कुठलंही सर्किट घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल ही डायग्राम घेऊ आपण. जर व्हीएस काढायचा असेल, व्हीएस, तर हे पूर्ण सर्किट घ्या. I1 असं घ्या, I1 इंटू R1 प्लस R2, I1 इंटू R1 प्लस R2, किंवा I2 इंटू R3 प्लस R4, हे असं घ्या किंवा कसंही घ्या, काही फरक पडणार नाही. करंट सारखं I1 इज इक्वल्स टू I2. I1 किती दिलं आपल्याला,
12 मिली अँपियर आणि R1 किती आहे म्हणते 100, मग R2 पण किती 100च ओहम येईल. त्यामुळे VS इज इक्वल्स टू I इंटू R1 प्लस R2, त्यामुळे I इंटू 2R, त्यामुळे हे किती होणार आहे I इंटू 200, हे किती होणार आहे VS इज इक्वल्स टू 2.4 व्होल्ट. आता क्वार्टर ब्रिज दिले आपल्याला 1R म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणू आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला किती आहे DVO इज इक्वल्स टू VS अपॉन 4 F इंटू एप्सिलॉन. त्यामुळे ते किती होणार आहे 4.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 इज इक्वल्स टू 2.4 अपॉन 4 इंटू 2 इंटू एप्सिलॉन. याच्यातून एप्सिलॉन आपल्याला भेटून जाईल. मी मुद्दाम एप्सिलॉन याच्यामध्ये काढलेला नाही आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचा आन्सर तुम्ही मला आपल्या याच्या गुगल फॉर्म मध्ये काढून दाखवा. हा तर झाला आता क्वार्टर ब्रिज. जर तुम्हाला क्वार्टर ब्रिज समजला नसेल तर परत एकदा पहा, आणि क्वार्टर ब्रिज जर तुम्हाला समजला असेल तर हाफ ब्रिज आणि फुल ब्रिज हे क्वार्टर ब्रिजच्या सारखेच आहे. ठीक आहे, आता आपण बघू हाफ ब्रिज. ओके स्टुडंट्स, बघा आता हाफ ब्रिज मध्ये काय म्हणू आपण, क्वार्टर ब्रिज मध्ये फक्त R1च आपण ऍक्टिव्ह करत असतो, R1च अटॅच करत असतो. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये काय करू आपण आता हाफ ब्रिज मध्ये दोन रेजिस्टन्सला आपण ऍक्टिव्ह करू, R1 आणि R2. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीमचं एक्झाम्पल घेऊ आपण, R1 आणि R2. म्हणजे काय, फिगर 3.A.7 शोज अ सर्किट ऑफ हाफ ब्रिज सर्किट ऑफ स्ट्रेन मेजरमेंट. इन दिस 2 स्ट्रेन गेजेस are used for strain measurement and other 2 resistances are fixed resistances. The resistance R1 and R2 are bonded to upper and lower surface of the cantilever beam respectively. R1 आपण वर दिलेला आहे, R2 खाली दिलेला आहे. या कंडिशन मध्ये काय म्हणू आपण, R1 इज अंडर टेन्शन आणि R2 इज अंडर कॉम्प्रेशन, आणि R3 आणि R4 काय फिक्स आहे. म्हणजे हा R1 आणि R2 हे दोनच आपण यूज करू. क्वार्टर ब्रिज मध्ये फक्त आपण R1च यूज केला होता. सेम कंडिशन आहे क्वार्टर ब्रिज सारखीच, व्हेन R1 इज इक्वल्स टू R2 इज इक्वल्स टू R3, म्हणजे जेव्हा स्ट्रेन अप्लाय करत नाही आपण, नल कंडिशन असते तेव्हा. आणि VO आपल्याला माहिती आहे VO किती असतो 0 असतो. तो म्हणजे काय VAB मायनस VAD. VAB म्हणजे काय आहे, या याच्यामधलं या रेजिस्टन्स मधलं अक्रॉस मधलं व्होल्टेज, आणि VAD म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज. तुम्ही जर आधीचं डेरिव्हेशन बघितलं असेल तर हे डेरिव्हेशन तुम्हाला सिंपल जाईल. आणि ज्यांना आधीचं डेरिव्हेशन 100% नाही समजलं त्यांनी जर हे पण डेरिव्हेशन बघितलं, आधीच डेरिव्हेशन क्लिअर होईल. समजतंय का तुम्हाला? डिअर स्टुडंट्स, आपला वेळही संपत आलेला, सिलेबसही आपल्याला संपवायचा आहे. त्यामुळे आपण थोडासा प्रयत्न करतोय. त्यामुळे आतापर्यंत आपली फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला हे फास्ट समजायला पाहिजे. ठीक आहे, नसेल समजत तुम्ही स्लो करून व्हिडिओ बघा, परंतु बघा. व्हेन लोड इज अप्लाइड टू बीम, तेव्हा काय होईल, रेजिस्टन्स R1 इन्क्रीजेस ड्यू टू टेन्साईल लोड. R1चं काय होईल R1 प्लस DR1, आणि रेजिस्टन्स R2 डिक्रीजेस ड्यू टू द इक्वल कॉम्प्रेसिव्ह लोड, ते काय होईल R2 मायनस DR. ठीक आहे, आणि या गोष्टीमुळे काय होईल, या चेंजमुळे काय होईल, आपण स्ट्रेन अप्लाय केल्यामुळे हा टेन्शन मध्ये असेल R1, हे समजतंय का तुम्हाला, R1 टेन्शन मध्ये असेल, हा टेन्शन मध्ये आहे ना, म्हणून DR होईल प्लस होईल हा, आणि हा कॉम्प्रेशन मध्ये येईल त्यामुळे हा मायनस होईल. पण जेवढा हा प्लस होईल तेवढाच हा मायनस होईल, हे मात्र जरुरी आहे. समजतंय का तुम्हाला, जेवढा हा रेजिस्टन्स प्लस मध्ये ऍड होईल तेवढाच हा रेजिस्टन्स सबस्ट्रॅक्ट होईल, हे मात्र जरुरी आहे. आणि व्होल्टेज VO म्हणजे काय होईल, VO प्लस DVO. ठीक आहे, आता व्होल्टेज ड्रॉप इन लिम्स AB अँड BC इज गिवन बाय, हे तर आपल्याला माहित आहे I1 R1, आणि I1 आपण आधीच काढलेला आहे, तो का किती असते VS R1 प्लस R2. I1 किती आहे, या I1 म्हणजे हा करंट आपण म्हणू I1 म्हणजे R1 आणि R2 मध्ये फ्लो होणार, हा किती असेल VS अपॉन R1 प्लस R2. याच्यात तर काही अडचण असायला नको होणार, R1 प्लस R2. आणि हा किती असणार आहे, I2 किती असणार आहे, I2 पण काढला होता ना आपण आधीच्या याच्यामध्ये, VS अपॉन R3 प्लस R4, आणि I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. ठीक आहे, त्यामुळे VAB समजलं तुम्हाला कसं काढलं आपण. आता काय होईल, याच्यामध्ये चेंजेस होणार आहे. कसे चेंज होणार आहे, R1 काय झाला R1 प्लस DR झाला, आणि R2 काय झाला R2 मायनस DR झाला. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणून R प्लस DR, आणि खाली करेल R प्लस DR, आणि हा करेल R मायनस DR. तर बघा हा DR इथं DR कॅन्सल झाला. समजलं तुम्हाला डिअर स्टुडंट्स, DR काय झाला कॅन्सल झाला, आणि R प्लस DR, आणि खाली काय येईल 2R इंटू VS. ठीक आहे, आणि हे झालं ABच्या अक्रॉस. परंतु ADच्या अक्रॉस काही चेंज होईल का, काहीच चेंज होणार नाही. का बरं चेंज होणार नाही, कारण हा जो आहे AD म्हणजे काय आहे, AD इज नथिंग बट R3 आणि R4 जे रेजिस्टन्स आहे कॉन्स्टंट आहे ना, R3 आणि R4 जे रेजिस्टन्स आहे
हे रेजिस्टन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे हे काय होणार R3 प्लस R4 आणि हे काय होणार 1/2. हे मी आधीच सांगितलं तुम्हाला, हे VS/2 कसं आला आहे ते. ठीक आहे. आता आउटपुट व्होल्टेज मध्ये कसा चेंज होणार आहे, DVO प्लस DVO, मग VAB मायनस VAD. तर हा आपण जसा लिहून काढू फॉर्म्युला VABचा. हे VAB इथला जो आपला आलेला आहे हा सरळ सरळ इथे लिहू, आणि VAD जो आला आहे हा सरळ सरळ इथे लिहू. या दोघांचा आपण ऍडजस्टमेंट करू. ठीक आहे. त्यामुळे काय म्हणू, DVO इज इक्वल्स टू 2R मायनस 2R. हे काय झालं बघा, हे जर आपण सबस्ट्रॅक्शन करू तर हे क्रॉस मल्टिप्लाय करू आपण इथे पहिले याला, आणि मग या दोघांचं मल्टिप्लाय करू. या दोघांचं मल्टिप्लाय किती होईल, 4R खाली होईल. हा किती होईल, 2R इंटू 2DR, आणि मायनस किती होईल इथे 2R. त्यामुळे 2R काय होईल, कॅन्सल, आणि त्यामुळे सरळ सरळ हा काय होईल, 2 नी काय होईल, हा 4 ला काय होईल 2. त्यामुळे DVO इज इक्वल्स टू काय होईल, VS/2 DR/R. त्यामुळे DVO इज इक्वल्स टू काय होईल, VS/2 EF इंटू एप्सिलॉन. हे समजलं आहे तुम्हाला. हाफ ब्रिज साठी समजलं आहे का डी स्टुडंट्स. हाफ ब्रिज साठी जर असं आहे तर फुल ब्रिज साठी काय होईल, फुल ब्रिज साठी तुम्हीच मला सांगाल, फुल ब्रिज साठी काय होईल, VS EF इंटू एप्सिलॉन. तर आता डिअर स्टुडंट्स, एवढं काम मी तुम्हाला, एवढं होमवर्क तुम्हाला मी देतो की फुल ब्रिजचे तुम्ही वाचून घ्या. फुल ब्रिजचं काय करा, तुम्ही वाचून घ्या. एवढं होमवर्क तर म्हणजे देणं आवश्यकच आहे, अदरवाईज आपला सिलेबस होणार नाही. DVO इज इक्वल्स टू काय होईल, फुल ब्रिज साठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, VS इंटू F इंटू एप्सिलॉन. हे होमवर्क आहे माझ्याकडून तुम्हाला, की तुम्ही फुल ब्रिजचं हे वाचून घ्या. ठीक आहे. तर इथे आपण काय म्हणू, इथे आपला युनिट नंबर जो आहे हा स्ट्रेन मेजरमेंटचा, हा आपण एंड करतो आहे. तुम्ही फुल ब्रिजचं जे आहे डेरिव्हेशन ते एकदा वाचून घ्या, ते तुम्हाला समजून जाईल. आणि तेव्हा आपण काय म्हणू, आपला हा जो युनिट आहे, युनिट नंबर जो आपण घेतला आहे याच्यामधला 3 मधला रिमेनिंग पोर्शन, तो आपण इथे एंड करतोय. आणि नेक्स्ट लेक्चर पासून, म्हणजे आपण मंडे पासून युनिट नंबर 2 ला सुरुवात करू. युनिट नंबर 2 हा सिंपल आहे, याच्यापेक्षा तर सिंपलच आहे स्ट्रेन मेजरमेंट पेक्षा. त्याच्यामध्ये डेरिव्हेशन वगैरे कमी आहे, त्याच्यामध्ये फक्त मेजरमेंट सिस्टीम्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ मेजरमेंट सिस्टीम आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शांततेने बघू. ठीक आहे. तर इथे मी लेक्चर एंड करतो. तुम्हाला समजलं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.